नमस्कार. शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, जे की मराठा समाजातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाचा हे 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. याचा फॉर्म कसा भरायचा, याची पात्रता काय, कागदपत्रे आहे काय काय ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही बघून घ्या. तर चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात. गुगलवरती गेल्यानंतर अण्णासाहेब पाटील करा किंवा तुमच्याला त्याची वेबसाईट, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तरी आपण इतर जे पहिली लिंक ओपन झालेली त्याला लिंक ओपन करायचं आहे. मी नोंदणी करू शकतो किंवा करू शकतो याचे म्हणजे जे काय इन्स्ट्रक्शन आहेत ते त्याला हे करा. तर आपल्याला तो होमपेजवर असं दिसेल. त्यानंतर आपल्याला नोंदणीवरती क्लिक करायचं आहे. आपण रोजगार कौशल्य विकास ह्याच्यासाठी नोंदणी करतात म्हणून इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला एक नवीन वापरकर्ता नोंदणी म्हणून एक आपल्याला नवीन पेज ओपन होणार आहे. इथं आपल्याला आधार कार्डप्रमाणे नाव टाकायचं आहे. पहिलं नाव, आडनाव असेल, आपलं वडिलांचं नाव असेल, त्यानंतर आपली जन्मतारीख असेल, आपलं म्हणजे लिंग मेल फिमेल इथं, त्यानंतर आपला आधार ID म्हणजे आधार क्रमांक, त्याचा ॲड असलेला मोबाईल नंबर, त्यानंतर इथे ईमेल ID आपला आणि इतर कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड टाकायचा आहे. आणि पुढेवरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP जाणार आहे. तो OTP टाकायचा, लॉग इन करायचं. त्यानंतर आपल्याला इथं अशा पद्धतीनं आईचं नाव असेल, ही माहिती पूर्ण भरून घ्यायची आपल्याला. आपला जिल्हा असेल, तालुका, शहर, पिनकोड, आपला म्हणजे निवासाचा पत्ता, मातृभाषा, जातीचं वर्गीकरण, धर्म असेल धर्म हिंदू करा. त्यानंतर जातीचा वर्ग आपल्याला निवडायचा आहे. ओपनमध्ये येता का SC BC EWSमध्ये येता, जे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल ते करा. आणि त्यानंतर सबकास्टमध्ये मराठा करा. त्यानंतर आपली मातृभाषा मराठी करा किंवा तुमची जे काय असेल ते तुम्ही करू शकता, पण शक्यतो मराठीच आहे आपली. जोडीदाराचे नाव जर असल्यास मॅरिड असाल तर. आणि इथं आपल्याला एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. जो पासवर्ड वर टाकणार आहे तोच खाली करायचा आहे, 8 अंकाचा पासवर्ड. आणि जतनवरती क्लिक करायचं आहे. जतनवरती क्लिक करा. नंतर आपल्याला रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. ओके करा. ओके केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी आपल्याला इथं आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला कॅप्चर, जो आपला पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आपण मगा तयार केलेला. त्यानंतर आपल्याला इथं हा कॅप्चर टाकायचा आहे. कॅप्चर टाकून लॉग इनवरती क्लिक करा. कॅप्चर व्यवस्थित टाकून घ्या. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला होमपेज ओपन, डॅशबोर्ड ओपन होईल. इथं वैयक्तिक कर्ज परतावा व्याज योजना आहे, बचत गट असेल किंवा गट प्रकल्प म्हणून आहे. याची वेगवेगळी कॅटेगरी आहे. तर आपल्याला इथं वैयक्तिक कर्जाचं करायचं आहे, त्यामुळे तो पहावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती लिंकवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला मार्गदर्शक सूचना आहेत काय काय, म्हणजे आपल्याला लाभार्थी कसा असावा, त्याच्या काय अटी आहेत त्याच्या आहेत. इथं मार्गदर्शक सूचना आहेत, ते तुम्ही इथं पाहू शकता. जे काय GR असतील ते इथं डेमो आहे अर्जाचा. तर आपल्याला त्यानंतर अर्ज करण्यासाठी केल्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं, आपला जे आपण जिल्हा असेल तो. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे किंवा 8 लाख आहे, याला येस करायचं आहे. आपण कर्ज नवीन आहात, येस करायचं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं आपली जी काय वैयक्तिक माहिती असेल तो दिसेल. निवासाचा पत्ता असेल, आपल्याला पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जिल्हा, तालुका हे सगळं सेव्ह करून घ्या. पत्रव्यवहाराचा पत्ता असेल तोही टाकून घ्यायचा आहे. पॅन कार्ड धारक आहात, पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, सर्व टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला कर्ज तपशील टाकायचा आहे. व्यवसायाचं नाव असेल, व्यवसायाची श्रेणी असेल, व्यवसायाची उपश्रेणी असेल म्हणजे त्याची कॅटेगरी, व्यवसायातून मिळणारे उत्पन्न असेल, व्यवसायाचा पत्ता असेल, ह्या सर्व गोष्टी टाकून घ्या. आपली जी काय कॅटेगरी असेल, श्रेणी असेल व्यवसायाची, ते तुम्ही पाहून तुमच्या व्यवसायानुसार त्याची सिलेक्ट करा. त्यानंतर इथं आपल्याला बँकेचं नाव टाकायचं आहे. ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेणार त्या बँकेचं नाव टाकायचं आहे. ते जतन केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड हा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे दिसून येईल महाराष्ट्राचा रहिवासी असल्यास पुरावा. इथं सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व तुम्हाला काय काय डॉक्युमेंट असतील रहिवाशीमध्ये ते तुम्हाला इथे दिसणार आहेत. त्यानंतर आधार कार्डची पासपोर्ट हे करायचं आहे, अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तो उत्पन्नाचा दाखला असेल 3 नंबरला, तोही तुम्ही कुटुंबाचं उत्पन्न प्रमाणपत्र असेल किंवा तुमचं IT रिटर्न असेल
याच्यापैकी तुम्ही दोन्ही एक कोणतेही अपलोड करू शकता. त्यानंतर जातीचा दाखला असेल, जातीचा दाखला, त्यानंतर इतर कागदपत्रे आणि प्रकल्प अहवाल यात डाउनलोड सॅम्पल ह्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करून याची प्रिंट काढून हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. परत आपल्याला पुढे यायचं आहे, जो की सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म आहे, तो एक फॉर्म प्रिंट काढून घ्यायचा आहे. आणि हे मला दोन डॉक्युमेंट प्रिंट करून हेतू व्यवस्थित भरून तुम्हाला हे अपलोड करावं लागणार आहेत डॉक्युमेंट. तुम्ही इथं बघू शकता सर्व काही डाउनलोड केलेला फॉर्म आहे ते तुम्हाला येईल. ह्याची काही लिंकची गरज नसणार आहे. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करा आणि इथं आपल्याला लाभार्थ्याचं शपथपत्र दिसणार आहे, जे की तुमचं नाव असेल, तुमचा ॲड्रेस असेल, तुम्ही काय काय करणार त्याच्या संदर्भात. आणि आपला फॉर्म सबमिट झाल्यावरती ॲग्रीवरती केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. त्यानंतर तुम्ही स्थिती जाणू शकता आणि तुम्ही इथून लॉग आउट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.